चालेल. बरं, आता कृषी मंत्री म्हणून माझी पहिली मागणी तुमच्याकडे बोला. की काय झालं, जालना हे मोसंबीचं हब आहे बर बर आणि आता उत्तर भारतामध्ये प्रचंड कडाक्याची थंडी असल्यामुळे मार्केट नाही. बर देशात कोणत्या भागामध्ये मोसंबी जाऊ शकते बर बर ते एकदा तुमच्या अधिकाऱ्याला सांगा ना. कारण की इकडे मातीमोल भावाने मोसंबी चालली, म्हणजे रस्त्यावर लोक फेकून द्यायला लागले. तर थोडासा तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल काहीतरी विचारून. आजच माहिती घेतो. आज सचिवांना बोला, तुमच्या कमिशनरला बोला आणि मग देशात उत्तर भारताच्या ऐवजी दुसऱ्या दक्षिण भारतात कुठं पाठवतात ते पहा. ठीक आहे. ओके ओके, थँक्यू. हा जो निर्णय बाजार समितीने घेतला तो शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेतलेला आहे. कारण की बाजार आज भाव या ठिकाणी मोसंबीला नाही, कारण तसे उत्तर भारतामध्ये प्रचंड कडाक्याची थंडी पडलेली आहे. मोसंबीला उठाव नाही, व्यापारी कोणी घेऊन जायला तयार नाहीत. मग अशा परिस्थितीमध्ये शेतकरी जर बाजारामध्ये मोसंबी घेऊन येईल तर अत्यंत पडलेले दर किंवा त्याला उठावच नसल्यामुळं कोणीही विकत घेणार नाही आणि शेतकऱ्यांचा माल खराब होईल. या उद्देशाने आम्ही शेतकऱ्याला आगाऊ सूचना केली की 7 दिवस अजून माल घेऊन येऊ नका. मी आताच राज्याचे कृषी मंत्री माननीय कोकाटे साहेब यांना फोनवरती बोललेलो आहे. उत्तर भारतामध्ये मोसंबी जात नसेल तर मग दक्षिण भारत किंवा इतर भागामध्ये मोसंबी सरकारला पाठवता येते का, या संदर्भातलं मी आता माननीय कृषी मंत्री महोदयाशी बोलणं झालेलं आहे. त्यांनी सांगितलं की ताबडतोब मी कमिशनर आणि माननीय सचिवांशी या संदर्भात बोलतो आणि तातडीनं काहीतरी वहिवाट लावतो. मोसंबीचं मार्केट काय आहे का इतर नाही, फक्त मोसंबी मार्केट, मोसंबीचेच भाव घडलेले. शेतकऱ्यांना काय आवाहन करणार? शेतकऱ्याला सांगतो की 8 दिवस तुम्ही माल घेऊन येऊ नका, माल तोडूही नका आणि 8 दिवसानंतर परिस्थिती सुधारेल त्यावेळेस तुम्ही माल घेऊन या. स्वागत आहे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.